रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 752. घ्याल ठाव तरी राहे न संगती, संतांचे पंगती पायापाशी. आवडीचा ठाव आलोसे टाकून, आता उदासीन न धरावे. शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती, आधारे विश्रांती पावईन. नामदेवा पायी तुकया स्वप्नी भेटी, प्रसाद हा पोटी राहिलासे. त्यावेळी मी श्री नामदेव महाराजांना प्रार्थना केली की महाराज, तुम्ही आपल्या पायांचा आश्रय द्याल, कृपा कराल, तरच मी तुमच्यासारख्या संताच्या संगतीला आणि पंक्तीला बसू शकेन व तुमच्यासारखे काव्य करण्याची योग्यता मला प्राप्त होईल. केवळ हरिनाम संकीर्तन करावे, दुसरे काही करू नये, हाच खरा माझा आवडीचा विषय आहे. पण तो तुमच्या आज्ञेने टाकून काव्य करण्याकरिता प्रवृत्त झालो आहे. त्यामुळे आता माझी उपेक्षा करण्याचे मनात आणू नका. वस्तुस्थितीने माझी बसण्याची जागा शेवटची आहे. मी त्रैवर्णिकांपैकी नसून शूद्र वर्णाचा आहे आणि माझा वाणिज्याचा व्यवसाय देखील अत्यंत कनिष्ठ आहे. याप्रमाणे माझ्यात काव्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, पण तुमच्या पायांच्या आधारानेच उत्कृष्ट काव्य केल्याचे समाधान मला प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे स्वप्नामध्ये श्री नामदेवांच्या पायांची भेट झाली आणि त्यांनी जो आज्ञारूप प्रसाद दिला तो माझ्या चित्तात राहिला आणि त्यांच्या आज्ञेनुसार मी हे काव्य केले आहे. अर्थात हे काव्य माझ्या पदरची वाणी नाही किंवा रसिकपणाच्या छंदानेही केले नाही, तर याच्या पाठीमागे नामदेवासारख्या थोर संताचा प्रसाद आहे. म्हणूनच हे काव्य संप्रदाय शुद्ध आहे. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.